वादळी पावसामुळे लाखनगाव आणि परिसरामध्ये अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे केळी असेल, घरे असतील, पोल्ट्री शेड असेल, जनावरे सुद्धा दगावलेली आहेत. तर ही पाहणी करण्यासाठी नेते मंडळी येतात, पुढारी मंडळी येतात, प्रशासन येते, पण पंचनामा सुद्धा होत आहे आणि कुठलीही प्रकारची मदत या ठिकाणी भेटली जात नाही. आजपर्यंत 3 वेळा पंचनामे झाले, परंतु आज ही 4थी वेळ या लाखनगाव परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक मदत या ठिकाणी भेटलेली नाही आहेत. तर आपण या ठिकाणी अरुण भाऊ गिरे असतील किंवा रमेश दादा ओले असतील, हे या ठिकाणी आलेले आहेत. हे या ठिकाणी काय नेमकं प्रकरण आहे, शेतकऱ्यांना का नेमकी मदत भेटत नाही ते आपण त्यांना विचारू. मी प्रथमतः या परिसरात खूप मोठं वादळ आणि पाऊस झाल्यामुळं खूप मोठं असं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान झालं की अचानकपणे ते संकट शेतकऱ्यावर येत असतं आणि या संकटातून बाजूला जाणं हे खूप कठीण बाब असते. जेव्हा हा प्रसंग कालचा झाला तेव्हा परिसरातून अनेक कार्यकर्त्यांचे आम्हा सगळ्यांना फोन आले आणि एवढं मोठं नुकसान झालेलं आहे. रमेश भाऊच्या आम्ही सगळ्यांनी कानावर घातलं आणि शिंदेसाहेबांशी या संदर्भात चर्चा केली, फोन झाला आणि निश्चितपणे असं त्यांनी सूचना केल्या की सरकारच्या वतीनं आपण सगळे पंचनामा वगैरे सगळं करणारच आहोत, तिथून काय मदत व्हायची ती होईलच, पण तुम्ही त्वरित त्या ठिकाणावर जा. त्यांनी रमेश भाऊंना सांगितलं. आम्ही सगळे कार्यकर्ते इथं आलो. जिथं जिथं आपल्या पद्धतीने आता आमच्या छायाताई सातत्याने या परिसरामध्ये सामान्य शेतकरी म्हणून त्यांच्या प्रपंचाचं काम करत असं अनेक वेळा येण्याचा प्रसंग येतो. जेव्हा संपूर्ण घरच उजडलं त्यावेळेस त्यांना त्वरित काही ना काही मदतीची गरज असते. रमेश भाऊ आणि आमचा शिवसेना परिवार त्याच्यासाठी सज्ज आहे. जिथं जिथं लागेल, अडचणीचा भाग असेल तिथं हक्काने उभं राहणारं हा परिवार शिवसेना परिवार आहे आणि त्वरित मदत करून त्यांना जिथं याच्यातून सावरून पुढं न्यायचं आहे. सरकारची मदत 100% पोचतेच असं नाही, पण पंचनामा करून हे सरकार दरबारी नोंद करून त्यांना मदत देण्याचा प्रयत्न आज करताय. ही गोष्ट आज इथं जिल्हा लेवलला नाही राहिली तर राज्य लेवलला पोहोचलेली आहे. मला खात्री आहे यावेळेचं जे नुकसान आहे ते निश्चितपणे मिळेल. इथून पाठीमागं काय झालं त्याच्या संदर्भात काय किती पंचनामे झाले, काय झालं त्याच्या संदर्भात परिपूर्ण मी त्याच्यातही माहिती घेईन आणि तिथेही कसं हे पोचेल असं याच्यासाठी आम्ही सगळेजण काम करू. प्रत्येक गावातील गाव पुढारी हे आपल्या नेत्यांना या ठिकाणी नुकसान झालेल्या ठिकाणी घेऊन येतात, परंतु काय होईल आणि काय नाही ते सांगू शकत नाही. तर या ठिकाणी रमेश भाऊ आहेत, त्यांनी कशा प्रकारे मदत करण्याचं आव्हान या कुटुंबाला केलं आपण त्यांनाच विचारूया. प्रथमतः आंबेगावसारख्या आपल्या सगळ्यात समृद्ध अशा भागावरती अशा प्रकारचं आसमानी संकट येणं हे आपल्यावरती आपल्या पूर्ण तालुक्यावर संकट आहे आणि या तालुक्यावर आलेल्या संकटासाठी आपण सर्वांनी त्या जे काही तिथले दुर्भागित असतील ज्यांच्यावरती ते संकट आलं असेल त्यांच्या मागं राहणं आपलं काम आहे. तर ज्या घराची पाहणी केली असता स्वतः माझा बांधकाम व्यवसाय आहे, तुम्ही बघितलं तर 5-50 हजार रुपयात ह्या ताईंचं घर परत उभं राहू शकतं. मी त्यांना तात्काळ 50 हजार रुपये साहेबांच्या दिशेने देऊन टाकलं की ताई तुम्ही आज वाट बघू नका, कुठल्या पद्धतीची तुम्ही लगेच तात्काळ तुम्ही घराची दुरुस्ती चालू करा आणि म्हणजे तुम्हाला आज रात्री किंवा उद्या रात्रीच्यापर्यंत तुम्हाला तुमचं घर परत दुरुस्त करता येईल. तिथे आपण मगाशी गेलो होतो, तिथे पूर्ण कोंबड्यांची जी बराची ती पोल्ट्री ती पूर्ण पोल्ट्री पडली होती. त्या माणसाच्या काढणीला आलेला म्हणजे विकण्यास आलेला पूर्ण पक्षी तिथं मरून गेला होता. त्यांनाही आम्ही 20 हजाराची मदत केली. अशा प्रत्येक ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी एक आधार की ज्यावेळी तुमचं सगळंच संपलं असेल त्यावेळी काही ना काही तुमचा आधार तुम्हाला भेटला तर तो आधार तुम्हाला पुढं लढण्याची जिद्द देतो. या हेतूने आम्ही त्यांना थोडी मदत करत आहोत जेणेकरून त्यांची लढण्याची जिद्द कुठल्याही प्रकारे कमी न होता ती वाढेल. आणि आमचा बघून म्हणजे जसं आम्ही पाठीमागे पहाडदऱ्यासाठी मी असाच गेलो तिथं 50 हजार दिल्यानंतर आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाने जाऊन त्या घराचं पैसे दिले. त्या माणसाचं घर झालं, परिवार चांगला झाला. आमचं म्हणणं आहे काय की भगवंताने तुम्हाला दिलं आहे तर त्या लोकांसाठी मदत करा. आम्ही केल्यामुळे लोकही करतील अशी आशा बाळगतो आणि आपण सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी अशा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गरजूवंताला, प्रत्येक अडचणीत असलेल्या माणसाला जर दिली तर ह्याच्यासाठी दुसरं कुठलं पुण्य नाही. पुण्य शोधण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागणार नाही. आपल्यासारख्या माणसांना केलेली मदत हीच त्याचं पुण्य नाही. थोड्या दिवसापूर्वीच देवगाव या ठिकाणी घराचं नुकसान झालं. वाळूंज नगर या ठिकाणी मेंढ्या मृत पावल्यात 40-50. तर प्रत्येक ठिकाणीच गरीब कुटुंब असतं, शेतकऱ्यांना अक्षरशः कांद्याला बाजार नाही आहे. या कांद्याच्याच याच्यावरती यांचा संसार चालू होता. यांनी आज 8 ते 10 गायी आहेत, तर अक्षरशः कर्ज काढून या गायी घेतलेल्या आहेत. चाऱ्याचा मोठा बिकट असा प्रश्न आहे. तर त्यांच्या पुढे फक्त थोडीशी रक्कम देऊन सांत्वन करणं हे योग्य ठरेल का?
साहेब, तुम्ही जो प्रश्न विचारताय हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे. पहिला विषय दुसरा रक्कम देण्याचा. तर रक्कम देणं जे दानत लागते ते आमच्या शिवसेना परिवारात आहे. बाकी लोक आले, भेटून गेले, पण आम्हाला माहिती आहे आज त्या बहिणीला काय पाहिजे. आज त्या बहिणीच्या खिशाला 2 पैसे असेल तर ती तिचा निवार उभं करू शकेल. कसं होतं की आपण आकाशाकडे बघू शकतो, आकाशाला दगड मारू शकतो, पण तो दगड आकाशाला लागणार आहे का? नाही. पण तो आपण जर त्या माणसाला मदत केली तर त्या महिलेची भावना सगळ्यांना येईल. सगळ्यांनी मदत केली तर त्या महिलेचा, त्या माणसाचा, त्या कुटुंबाचा संसार उभं राहण्यास मदत होईल. त्यामुळे मला असं वाटतं पत्रकार बंधू की आपण फक्त सरकारला दोषी न धरता आपल्यातली माणुसकी कशी जागी करता येईल, प्रत्येक माणसातली माणुसकी कशी जागा करता येईल. आज रमेश येवले यांची नावरून भाऊंची ताकदीने 50,000 दिली. आज तुमची ताकद तुम्ही 2,000 द्या, कुणी ताकदीने 500 द्या, 100 द्या. आणि ह्या एकजुटीने इथं रमेश येवले पुरा पाठ पडू शकत नाही. ही मानवता, आपल्यातली माणूस संपत जी चालली ती मानवता जागे करा. प्रत्येकाने सगळ्या मानवतेने एकत्र या आणि प्रत्येकाला मदत करा आणि यातनं यांना बाहेर पडण्याची नक्कीच संधी मिळेल. रमेश भाऊने यांनी जी मदत केलेली आहे आणि त्यांनी आव्हानही केलं ग्रामस्थांना की आपल्याला ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे आपण या कुटुंबांना मदत करू शकतो. धन्यवाद.